सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम म्हणा सर्वजण सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान। हरि बोल श्री राधे। पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हैं। जय श्री राम।
नमः कुंज बिहारिण्य नमः कुंज बिहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोह दीजियो श्री चरण को बास, श्री वृंदावन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। वृंदावन का नियम है जरा, जो आस्था संस्कार चैनल पर आप कथा देखते होंगे आपको पता होगा, जिनको नहीं पता है तो वो अभी नियम लगा लीजिए। दोनों हाथ उठा करके एक बार जरा प्रेम से जय जयकारा करेंगे। जय की आवाज सभी भक्तों की आनी चाहिए। बोलिए अयोध्या धाम की जय, राम लला की जय, अवध सरकार की जय, राम दरबार की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, जमुना महारानी की जय, भक्ति महारानी की जय, सरयू मात की जय, लोकड़ेश्वर हनुमान जी महाराज, सब संतन की जय, सदगुरुदेव भगवान की जय, आज के आनंद की जय, राम जन्म महामहोत्सव की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। कुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती भगवान की जय, परम पूज्य श्री दत्त धाम सरकार की जय, गानगापुर धाम की जय। श्री राधे परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय तड़िद्विक विनिंदक पीतांबरधारी ललित ललाम लौमली परिप्लावित, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयं पूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अबाधित सत्ता अखंडित सत्ता अविरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक सीतारद विहंगम विश्वीय अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रजनी तिमिर छेदक भगवान श्री राम जी की कथा, रामचरितमानस, तुलसी रामायण, वाल्मीकि रामायण कथा इस संसार में समस्त जीवों का कल्याण करने वाली एकमात्र है प्यारे राम कथा। जीव को सुख की ओर ले जाने वाली दिव्य कथा है, सगुण को निर्गुण का पद देने वाली है, द्वैत को अद्वैत देने वाली है, असार को सार देने वाली है। मैंने बताए हुए 25 गुणों से ज्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है तो यह श्री राम कथा। ऐसी ये अद्भुत अवीट सुरस श्री राम कथा आपके इस प्रिय गांव धनंज तालुका नायगांव जिला नांदेड़ महाराष्ट्र में वारकरी संप्रदाय के माध्यम से लोकड़ेश्वर हनुमान महाराज के मंदिर के इस प्रांगण में रौप्य महोत्सव के इस 25वें वर्ष में भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन, और उसमें अपराह्न समय में दोपहर 1 से 4 मैं वृंदावनवासी वृंदावन के इस भावों में इस कथा का आयोजन। ये थोड़ा मेरा मंगलाचरण है, पहले हिंदी में मैं इसको 10 मिनट कर लूँ, क्योंकि ये अगर मैं हिंदी में नहीं करूँ तो फिर मराठी में भी बात नहीं कर पाता, क्योंकि मैं आज नहीं 14 साल लगभग हो गए मुझे, मैं वृंदावन हरिद्वार रह रहा हूँ। अगर ये मंगलाचरण पहले हिंदी में नहीं करूँ, ये नियम है हमारे आश्रम का, तो फिर बाद में दिमाग में पानी भर जाएगा ऐसे महसूस होता है। तो कल से इस स्थान पर बह रही
श्री राम कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञान वापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान सरोवर, इसमें स्नान करने के लिए आप और हम सभी वारकरी लोग चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा की तट पर गोते लगाने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज कथा का द्वितीय दिवस है। आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में उपस्थित है वह सभी वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टालकरी मालकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली, दृश्य अदृश्य शक्ति, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने, भगवत चरण कमलानुरागी, राज शक्ति, शिव शक्ति, पितृशक्ति, धर्म शक्ति, परमार्थ प्रेम, माइक सिस्टम वाले, ऑपरेटिंग वाले, हमारे संगीत संचय गायक लोग, जिन व्यक्तियों के कान तक मेरी आवाज़ गूंज रही है जा रही है, उन सभी परमार्थ प्रेमी लोगों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी, जय हनुमान, जय श्री राम, हरिओम तत्सदिति, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, धन निरंकार जी। काल आपण कथा श्रवण करत होतो, रामाचा जन्म आहे, लगेचच जन्माची कथा होती, पण थोडीशी पूर्वपीठिका पाहून 3 वाजता आपण भगवान रामाचा जन्म साजरा करूया। कालपर्यंत आपण कथा पाहत होतो, भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन कैलास पर्वतावरती गेले। भगवान शंकराच्या जन्माचं वर्णन शास्त्रामध्ये सापडत नाही। भगवान शंकर हे आदि है आणि भगवान शंकरच अंत है। उनके जन्म की कोई खबर नहीं मिलती है। वही आदि है, वही अंत है। जी सती भगवान शंकरानं त्याग केल्यामुळे आपल्या वडिलाच्या इथे दक्षाच्या इथे यज्ञ करता गेली। यज्ञामध्ये म्हणजे कर्मकांडाचा विधी आहे। पूजेमध्ये यज्ञकुंडाच्या बाजूला 4 कलशांची स्थापना केल्या जाते। त्यामध्ये ईशान्य रुद्र कलश जे आहे ते शंकराचं आहे। जे आमचं महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं, महाराष्ट्रामध्ये जे आमचं व्हायरल झालं शिवतांडव स्तोत्र, त्या शिवतांडव स्तोत्रामध्ये भगवान शंकराच्या रावणानं नवीनतम भावांचं दर्शन करवलं। रावण जेव्हा शिवतांडव स्तोत्र गायचा तेव्हा 36 रागामध्ये तो भगवान शंकराची पूजा करायचा। सकाळी कोणते राग, दुपारी कोणते राग, रात्री कोणते राग, गुरुचरित्रामध्ये त्याचं सविस्तर वर्णन आलंय। 8-8 घंटे शंकराची पूजा करायचा। रावण जागेहून उठत नव्हता आणि शिवतांडव स्तोत्र गायचा रावण। जटाडवीगलज्जल प्रवाह पावितस्थले गलैवलं गलम्बितम्बुजङ्गतुङ्गमालिका डमडमडमडमन्निणादमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवं, तनोतु नः शिवः शिवं, तनोतु नः शिवः शिवम्। जटाकटाह सबरमं भ्रमण्डिलिम्पनिर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमुरधरी धगत् धगत् धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतीक्षणं मम, रतिप्रतीक्षणं मम, रतिप्रतीक्षणं मम। धोरणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि, नमो विनोदमोस्तुनि, नमो विनोदमोस्तुनि। जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणामणिप्रभापदं कुङ्कुमौघवं प्रलिप्त दिग्वधू मुखे मदन्त सिन्दूरस्फुरत्प्रभुत्तरीय मे दुरे मनो विनोदमर्वतं विमर्दु भूतभर्तरी।
चंद्रलोचनं प्रभुत्य शेषलेलशेखरं प्रसूनधूलधूर्णं भुजङ्गराजमालयाणिबद्धजायजूटकः शयैचिनेयजायत चकोरबन्धुशेखरं ललाटचक्रवरज्ज्वलद्भयङ्गयस्फुलिङ्गमः निपेतपञ्चसायकं नमन्निलिम्बनायकं सुधामयोगलेखया विराजमानशेखरं महाकपाल्यसम्पदे शिरोजटालवस्तुनः प्रचंड पंचसायके कराधरेन्द्रनंदिने कुचाग्रचित्रपत्रकं प्रकल्पनैकशिल्पणि त्रिलोचने रतिर्मम नवेन मेघमण्डले निरुद्ध दुर्धरस्फुरद्कुहूनिशीतवक्त्रबद्धबन्धकन्दरं विलम्बनिर्धरीधरो स्तुनोतु कृतिसिन्धुरं कलानिधानबन्धुरं श्रियच्चतद्धुरन्धरं जटाडवीगरज्जलप्रवाहपावितस्तदेवदेवनन्दलं भुजङ्गतुङ्गमालिकं दमड्डमड्डमड्डमण्डिनादवड्डपरमय चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवं तनोतु नः शिव शिवं तनोतु नः शिव 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 ही शिवमहापुराण कथा नाही आहे, पण हे ऐकल्यानंतर हे एकमात्र स्तोत्र असं आहे ते तशा पद्धतीनं जर का गायला गेलं तर भगवान शंकर नाचायला लागतात. हे इसको रावण ने बनाया था. तर मला सांगायचं आहे काय, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. भगवान शंकर करुणा करत, कभी किसी पर गुस्सा नहीं करते, लेकिन गुस्सा हो जाए तो फिर किसी की खैर नहीं. तीसरी आंख के द्वारा जैसे कामदेव को कल हम कथा श्रवण कर रहे थे, जला करके खाक कर दिया. भगवान शंकर करुणा है, कृष्ण प्रेम है और राम सत्य है. हम सत्य की कथा सुन रहे हैं, लेकिन सत्य की कथा सुनने के लिए पहले मन में करुणा होनी चाहिए. और करुणा यदि हो तो एक दूसरे के प्रति प्रेम जगता है. लाइफ इज एन लव इंथुसियाझम एंड द एन्जॉयज. मनामध्ये पहिले करुणा असली पाहिजे. करुणा असली की मग प्रेमाची उत्पत्ती होते, निर्मिती. आणि मग प्रेमानंतर काय म्हटलं मी, प्रेमानंतर सत्य माणसाला भेटतं. ज्याची आपण कथा ऐकत आहोत ते सत्य आहे. या सत्यामध्ये प्रवेश करण्याकरता अगोदर करुणा आणि प्रेमाची गरज आहे. म्हणून करुणा कर शंकराची कथा रामचरितमानसामध्ये श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिली आहे. आणि तीच कथा याज्ञवल्क महाराजांनी भरद्वाज ऋषींना काल आपण लग्नापर्यंतची कथा जवळपास ऐकली. वेळेचा थोडा अभाव होता, खूप वेळेस आपण ऐकलेलं आहे. रामाची कथा मुख्य असल्यामुळे बाकीच्या कथेला इमोशनली टचची मोमेंट टू एवढी कथा, इट्स एन अ प्लेजर टू एवढी स्पिरिचुअल प्रिसेप्टर, एवढी कथाकार. ये सबका कर्तव्य होना चाहिए. जो कथा मुख्य है उसको ज़्यादा पढ़ाना चाहिए, बाकी को कम करना चाहिए, है ना. आमच्या सारख्याचा मेळ अवघड होऊन जातो. मोरे साहेब इतकं मॅटर हे संपतच नाही. धाक पडतो मला की कसं बसवायचं 7 दिवसात. ते मटेरियलच इतकं आहे की संपायचा पत्ता नाही. ज्याला नसेल येत त्याला काही टेन्शन नाही, पण आमच्यासारख्याच अवघड आहे ना. नाव संपत नाही बाबा. भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन जेव्हा कैलास पर्वतावरती गेले, भगवान रामाची कथा जिज्ञासू वृत्तीनं विचारली. सती म्हणाली मला माफ करा, मागच्या जन्मात जेव्हा मी तुमची बायको सती होते तेव्हा रामाची कथा मी मन प्रसन्न करून नाही ऐकली, पण आता भगवान रामाची कथा मला प्रसन्नतेनं ऐकण्याची इच्छा है. पूज्य गुरुदेव मोरारी बापू कहाँ करते, इसलिए मैं कभी भी कहता हूँ प्यारे, कथा जो है ना वो प्रसन्नता से सुनो. क्या करो, प्रसन्नता से सुनो. दूसरा एक शब्द उसको है
एकाग्रता से नहीं. कुछ लोग कहते ना एकाग्रतेसोबत कथा आहे का. इथं बसले आणि एकाग्रता जर का घरी असेल म्हणले तर काही कामाचं नाही आहे ते, आहे की नाही. म्हणून मी सांगतो प्रसन्नतेनं ऐका. एकाग्रतेनं ऐकायची असेल तर ऐका, नाही तर नका ऐकू, पण प्रसन्नतेनं जरूर ऐका ती कथा. जिज्ञासू वृत्तीनं माता पार्वतीनं शंकराला खूप प्रश्न विचारले. मुझे भगवान राम के जन्म के कारण बताओ. काही कारण काल आपण पाहिले. जय विजय हरीचे द्वारपाळ होते, यांच्या मनामध्ये अभिमान झाला होता, यांना गर्व झाला होता की आमच्याशिवाय भगवंताचं दर्शन कोणी घेऊ शकत नाही. यांनी सनक सनंदन सनातन सनत कुमार जे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सांगितले भागवतामध्ये, यांनी लंगोट घातलेली आहे आणि 4ही जणांचं वय 5-5 वर्षाचं आहे. वय वाढतही नाही, वय कमी होत नाही. आणि 4ही भावांच्या हातात एक वेद आहे आणि एक वेद 4ही भाऊ म्हणतात. 4ही भाऊ एक वेद म्हणतात. सहस्रशीर्षा पुरुषा ऋग्वेद अणः भद्राकृतवो यन्तो विश्वतो दब्धासु अपहृतासु यजुर्वेद. न 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 सदसृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. सामवेद, अथर्ववेद, हे सब वेद का बहुत बड़ा झमेला. इथं पुराण डोक्यात घुसना. अभंग पाठ होईना, आपल्या वब्या पाठ होईना, हरिपाठ काकडा पाठ होईना, कुठं अवघडत जायचं बाबा. हे 4 जण 4 वेद म्हणत होते. खराटेदार वेद बोल रहे थे, वेद के मंत्र सुनने मात्र से हृदय गदगद हो जाए. 4 जण 4 वेद म्हणत होते. यांना दर्शन घेऊ दिलं नाही. जय विजयांना यांना 3 जन्मामध्ये राक्षस होण्याचा श्राप दिला. हे जय विजय हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले, तेच रावण कुंभकर्ण झाले. त्या रावण कुंभकर्णाला मारायला जालंधर नावाच्या राक्षसाला मारलं, तोही रावण कुंभकर्ण झाला. दिती आणि आदितीला कश्यप आणि आदिती यांनी वरदान मागितलं भगवंताला की तुम्ही आमचे पुत्र होऊन या. कश्यप आणि आदिती दशरथ आणि कौशल्य झाले, त्यांचे पुत्र बनून राम थोड्या वेळात येणारच आहे. मनु आणि शत्रुपानी वरदान मागितलं, तुम हमारे पुत्र बन के आओ. तो मनु आणि शत्रुपाच कौशल्य आणि दशरथ झाले. अशी एक कथा आहे. आणि शेवटची एक कथा सांगितली. भगवान शंकर माता पार्वतीला कैलास पर्वतावरती सांगतायत. सुनुमुनि कथा पुनीत पुराणी जो गिरिजा प्रतिशंभु बखानी विश्व विदित अततैकेयदेश सत्य के तुत बसहि नरेश धर्म धुरंधर नीति निधाना तेज प्रताप शील बलवाना देहि के भयज बल सुत वीरा सब गुण धाम महारन धीरा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. शंकर पार्वतीला सांगतायत, याज्ञवल्क भरद्वाजाला सांगतायत विशिष्ट कारण भगवान रामाचं जन्माला यायला. तसं देवाला कारण लागत नाही. जिथे जिथे अधर्माची हानी आहे, धर्माला ग्लानी येते, साधू संकटात सापडतात, तेव्हा तेव्हा भगवंत वारंवार येतात असं वर्णन आहे. प्रमाण सांगायला वेळेचा थोडासा अभाव आहे. पण तरीही रामाच्या जन्माची काही विशिष्ट कारणं तुलसी रामायणामध्ये लिहिली आहेत. त्यापैकी 3-4 कारणं आपण ऐकली आहे. नारदाचंही एक कारण काल आपण ऐकलं की देवर्षी नारदानं हिमालयामध्ये तपश्चर्या केली, त्याची तपश्चर्या भंग करू शकले नाही कामदेव. नारदाच्या मनामध्ये अभिमान जागृत झाला. शंकराला सांगितलं मी कामाला जिंकलं. शंकर म्हणले कोणाला सांगू नको. आणि नारदाच्या पाळतीवर 2 सेवक दिले. आता हा देवर्षी नारद कुठे कुठे सांगत फिरतोय की काम जिंकला, काम जिंकला. कामाला कोणीच जिंकू शकत नाही म्हटलंय. हनुमानाशिवाय काम बांधवडी काळ घातला तोंडरी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत शरीर वज्रा अयसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. 161, 162 आणि 63 नंबरचे हे हनुमानाच्या प्रकरणाचे अभंग तुकाराम महाराज. शरण शरण हो हनुमंता, हे असे सगळे अभंग त्याच्यामध्ये आलेले आहेत. खेळ्या माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे
कामची नाही कृती क्रोधची कैसे तेसे कैसे भांडण रे. हनुमानाशिवाय कामाला कोणी जिंकू शकत नाही. विश्वामित्र सुद्धा नाही म्हटलंय. विश्वामित्रामध्ये प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे, परंतु ते विश्वामित्र सुद्धा पळाले होते. कोणाच्या मागे? मॅडमच्या मागे. म्हणजेच स्वर्गातून एक अप्सरा आली होती. स्वर्गातून आलेल्या अप्सरेच्या पाठीमागे विश्वामित्र पळाले. म्हणून देवर्षी नारद काम जिंकला सांगत फिरायला लागले आणि विष्णूलाही सांगितलं. भगवान विष्णूनं माया निर्माण केली. 400 कोश दूर नगर आहे. शिलनिधी नावाचा राजा, त्याची मुलगी विश्वमोहिनीला पाहून देवर्षी नारदाच्या मनात लग्नाची भावना जागृत झाली. म्हणजे काम जागृत झाला. ती एक कथा. आणि आपण ऐकत आहोत प्रताप भानूची कथा. सांगितलंय कौशल नावाचा देश झाला. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये सांगतात. भगवान शंकर माता पार्वतीला ही कथा सांगतायत. याज्ञवल्क महाराज भरद्वाजाला ही कथा सांगतात. काक वृषुंड ऋषी गरुडाला सांगतात. आणि श्रीमद परमहंस तुलसीदासजी या तिन्ही संवादाचं दर्शन आपल्याला तुलसी रामायणामध्ये करवतात. कौशल नावाच्या देशामध्ये एक सत्यकेतू नावाचा राजा झाला. त्याला 2 मुलं होते. एकाचं नाव होतं, मोठ्याचं नाव होतं प्रताप भानू आणि लहान्या मुलाचं नाव होतं अरिमर्दन आणि प्रधानाचं नाव होतं धर्मरुची. अशी तुलसी रामायणामध्ये कथा आली. सत्यकेतूनी आपल्या मोठ्या मुलाला राज्याभिषेक केला आणि राज्य सोपवून दिलं आणि तो जंगलामध्ये निघून गेला. प्रताप भानूनं धर्मानं राज्य केलं, नीतीनं राज्य केलं. राजा म्हणजे बाप सांगितलाय, राजा म्हणजे गुरु सांगितलाय. म्हणून राजानं प्रजेला लेकरासारखं सांभाळावं असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. प्रताप भानू प्रजेचं रक्षण करू लागला. त्यांनी एक छत्री आपलं साम्राज्य स्थापित केलं. त्यामध्ये काही राजे लोक परास्त झाले. काहींनी मनामध्ये खुणगाड बांधली की जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तुला दाखवू, तेव्हा तुला हरवू, तेव्हा तुझा बंदोबस्त करू. असं म्हणून एक दिवस एक छत्री राज्य निर्माण करणारा राजा प्रताप भानू घोड्यावर बसून जंगलात शिकारी करता गेला. आणि शिकारीला गेल्यानंतर जंगलामध्ये राजाला एक वराह डुक्कर दिसलं. त्या वराहाची शिकार करण्याकरता राजा जसं जसं पुढे गेला तर काळोख पसरला, घनघोर अंधार. आणि त्या अंधारामध्ये ते वराह डुक्कर कुठे गायब झालं काही दिसेना. बरं राजाला वाटलं घरी वापस जाऊ तर रस्ता हुकला, अंधार आहे काहीच दिसेना. राजाला तिथे एक कुटिया दिसली, आश्रम. त्या आश्रमामध्ये राजा गेला. त्या आश्रमामध्ये जो ऋषी राहत होता त्याचं नाव होतं कपट मुनी. कपट करणारा मुनी. तो मुनी कोण आहे? तो मुनी देखील पूर्व काळातला राजाच होता आणि याच राजानं त्याला हरवलं होतं. म्हणून परागंदा झाला होता, तडीपार होऊन तो आश्रम करून तिथे राहत होता आणि राजाकडून बदला घेण्याची वाट पाहत होता. त्याला वाटलं अनायासे बरं झालं राजा सापडला. ऋषीला नमस्कार केला राजाने. राजा म्हटला आजच्या दिवस मला इथे मुक्काम करू द्या, विश्राम घेऊ द्या. तो म्हणला ठीक आहे, तू अगोदर स्नान करून ये, बाजूला सरोवर आहे, मग बाकी आपण पुढची चर्चा करू. राजा स्नान करण्याकरता गेला आणि स्नान करून जेव्हा वापस आला विचारलं तू कोण, काय, कुठालचा? तर यांना अगोदर खोटं सांगितलं, कारण की शत्रू पण असू शकतो समोरचा. डायरेक्ट अनोळखी माणसाला पहिल्यांदा भेटल्यावर पूर्ण परिचय द्यायचा नसतो. यांनी सांगितलं एक कौशल नावाचा देश आहे, तिथे सत्यकेतू नावाचा राजा होऊन गेला आणि आता सत्यकेतू नावाच्या राजाचा मोठा मुलगा प्रताप भानू राजा आहे. त्याला एक भाऊ आहे अरिमर्दन आणि धर्मरुची प्रधान आहे. मी त्या राजाचा प्रधान धर्मरुची आहे असं खोटं सांगितलं. पण त्या कपटमुनीनं तर ओळखलं की यांनी मला हरवलेलं आहे, कारण तो दाढी गिडी भेस लगा करके वो बैठा था. तो म्हणला राजा काही हरकत नाही, तू स्वतःच प्रताप भानू राजा आहे. इथून तुझं नगर 70 योजन दूर आहे. 12 गुणिले 70, 12 किलोमीटरचा एक योजन सांगितलं गरुड पुराणामध्ये. 3 किलोमीटरचा एक कोस, 3 चौक 12. 3 किलोमीटरचा एक कोस, 3 चौक 12 आणि 12 किलोमीटरचा एक योजन, 12 गुणिले 70. म्हणजे इतकं लांब जवळपास तुझं नगर आहे. इथून बाप पायच धरले का मी सिद्धिप्राप्त महात्मा आहे, मी सगळं जाणू शकतो म्हटले. पण तुझं मला बोलणं आवडलं का? कारण की समोरचा शत्रूही असू शकतो म्हणून एकदम परिचय द्यायचा नाही. मग माझ्यावर कोणतंच संकट येऊ नये म्हणून मी काय करू? तू आता सध्या झोप, मी माझ्या योगमायेनं तुला घरी नेऊन घालतो. मी तुझ्याकडे एक वर्षभर येतो राजा. तुला ब्राह्मणाच्या शापाशिवाय आणि संताच्या शापाशिवाय कोणीच मारू शकत नाही, देवही मारू शकत नाही. म्हणून रोज तू 1 लाख ब्राह्मणांना भोजन दे.
मी स्वतः तुझ्या इथे आचार्याच्या रूपानं येईल, पण तुझ्या माझ्यामध्ये झालेली जी बातचीत आहे, वार्तालाप, ते मात्र तू कोणाला सांगू नको. पण राजा, मी या रूपात तुझ्या घरी येणार नाही. मी तुझ्या आचार्याच्या रूपामध्ये तुझ्या इथे येईल आणि तुझ्या आचार्याला 1 वर्षभर माझ्या इथे आणून ठेवेल आणि तुझा आचार्य म्हणून मी तुझ्या इथे काम करेल आणि मी स्वतः सुग्रास भोजन ब्राह्मणांचं बनवेल. ब्राह्मणांना जर का 1 वर्षभर 1 लाख ब्राह्मणांना तू 1 वर्षभर जर का भोजन दिलं तर तुला इतका आशीर्वाद भेटेल राजा की ब्राह्मण तर सोडा, देवता सुद्धा तुझं नाश करू शकणार नाही. कपटमुनी त्या योजनेमध्ये राजा फसला. जो डुक्कर होताना झालेला वराह, तो कालकेतू नावाचा राक्षस होता, त्यालाही राजाने हरवलेलं होतं आणि या कपटमुनीलाही हरवलं होतं. या दोघांचा प्लॅन सक्सेस झाला. त्या कपटमुनीनं त्या कालकेतू नावाच्या वराह झालेल्या राक्षसाला सांगितलं, याला घरी नेऊन सोड. राजा झोपलेला होता. झोपीतच त्या कालकेतू नावाच्या राक्षसानं राजाला राज्यात नेऊन पोहोचवलं. राजाने जेव्हा सकाळी उठून पाहिलं तर राजाला स्वतःचा राजमहल दिसला आणि वाटलं, वा वा, क्या सिद्धि प्राप्त महात्मा है, इतना दूर लगभग 700-800 किलोमीटर बाबाजी ने मुझे तो सिद्धि से ही पहुंचा दिया. ऐसे बाबा का तो मेरे जीवन में होना परमा आवश्यक है. ऐसे जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं, आहे की नाही. लोक लगेच विश्वास ठेवतात आपल्या महाराष्ट्राने, विशेष करून आमच्या माता माऊल्या. मागं जालन्याकडे एक घटना झाली, पेपरला घटना आली. एक बाबा सोनं डबल करून देतो. काय करतो म्हणे? सोनं डबल करून देतो. आमच्या 2 माता माऊल्या सोनं घेऊन गेल्या. त्यांचे मालक घरी नव्हते. त्यांना वाटलं आणू सोनं डबल करून. सोनं घेऊन त्या बाबाकडे गेल्या आणि सोनं बाबासमोर ठेवलं. सोनं बाबासमोर ठेवल्यानंतर बाबा म्हणला, अर्धा घंटे डोळे उघडायचे नाही, आपण आता हवन चालू करू. हवन झालं की तुमचं सोनं तुम्हाला इथं डबल झालेलं दिसन. बसा डोळे बंद करून. दोन्ही बायांनी डोळे बंद केले आणि एक म्हण आहे मराठीमध्ये, बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या. तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही. आमच्या तिकडे छत्रपती संभाजीनगरकडे ही म्हण आहे, बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या. अर्धा किलोचं 1 किलो तर सोडा, जे अर्धा किलो होतं तेही गेलं. 9 2 11. म्हणजे असं फसतं, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं म्हटले. राजाच्या इथे तो आचारी, तो कपटमुनी आचार्याच्या रूपामध्ये आला. त्याच्या आचार्याला त्यांनी तिथे लांब लपून ठेवलं पाग्यामध्ये आणि मग ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. या कपटमुनीनं राजाचा नायनाट करण्याकरता या कपटमुनीनं त्या वराह झालेल्या कालकेतू नावाच्या राक्षसानं मिळून ब्राह्मणांच्या स्वयंपाकामध्ये मांसाचं आणि जनावरांचं मांस मिसळवलं आणि ते मिसळवल्यावर ब्राह्मणाला जेव्हा जेवायला वाढलं तेव्हा वरतून आकाशवाणी झाली की थांबा ब्राह्मणांनो, थांबा, जेवण करू नका. जर का तुम्ही जेवण केलं तर तुमचा धर्म भ्रष्ट होऊन जाईल. तुम्ही जे जेवण करत आहात ते शुद्ध सात्विक भोजन नसून याच्यामध्ये राजाच्या आचार्याच्या द्वारे मांसाचं आणि जनावरांचं मांस मिळवलेलं आहे. हे आकाशवाणीनं ऐकल्याबरोबर ब्राह्मण लोक तडकन ताटावून उठले आणि त्यांना वाटलं, राजा तू आमचा धर्म भ्रष्ट करण्याकरता हा खटाटोप केला. याद राख, 1 वर्षाच्या आत तुझा नायनाट होऊन जाईल आणि तुझ्या राज्यामध्ये कोणीच उरणार नाही, सगळ्यांचे मृत्यू होऊन जाईल असा श्राप दिला. आणि म्हणून या कपटमुनीनं त्या कालकेतू नावाच्या राक्षसाला घेतलं आणि राजानं हरवलेल्या सगळ्या राजांना एकत्रित केलं. कपटमुनी, कालकेतू आणि इतर राजांनी या प्रताप भानूच्या राज्यावर स्वारी केली आणि प्रताप भानूचा युद्धामध्ये पराजय केला. प्रताप भानू मारल्या गेला, अरिमर्दन मारल्या गेला आणि धर्मरुची मारल्या गेला. प्रताप भानू नावाचा जो राजा होता तोच रावण म्हणून जन्माला आला. त्याचा भाऊ जो होता अरिमर्दन तोच कुंभकर्ण म्हणून जन्माला आला आणि धर्मरुची नावाचा प्रधान हा बिभीषण म्हणून जन्माला आला. बोले वृंदावन बिहारी लाल की जय. आणि मग पुढे रावणाची कथा सांगितली. या पौलस्ती वंशामध्ये विश्रवा नावाचे ब्राह्मण झाले, पौलस्तीचे पुत्र, आणि विश्रव्याची बायको झाली कैकशी. त्या विश्रवा नावाच्या ऋषीला त्या कैकशीपासून 3 पुत्राची प्राप्ती झाली. पहिला पुत्र रावण, दुसरा पुत्र कुंभकर्ण आणि तिसरा पुत्र बिभीषण. या तिघानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. रावणानं वरदान मागितलं, माझा वध फक्त मानवाच्या किंवा वानराच्या हातानं व्हावा. मानवाच्या म्हणजे मानवाच्या हातानं वध व्हावा, म्हणून शंकरही रावणाला मारू शकत नव्हते. भगवान विष्णूलाच राम म्हणून जन्माला यावं लागलं, म्हणजे मानव अवतार घ्यावा लागला, मानवाच्या हातानं किंवा वानराच्या हातानं.
माझा वध व्हावा. रावणानं वरदान मागितलं. रावणाला 10 डोके होते. खूप विद्वान आणि खूप शक्तिशाली हा रावण होता. याचा भाऊ कुंभकर्ण जन्मापासूनच तो इतका धिप्पाड होता की सांगितलं, लंका जी सांगितली, लंकेचा जो समुद्र आहे आपल्या भारतामध्ये आणि लंकेमध्ये जाण्याकरता जो मधात समुद्र आहे, त्या समुद्राचं जे पाणी आहे लंकेमध्ये ते जवळपास 1.25 लाख गावं खोल इतकं पाणी होतं. आता नसेल राहिलं ते, पण त्या काळातलं त्रेतायुगातलं. आता युगानुपरत्वे जनता वाढली, माती वाढली असेल, सगळं वाढलं असेल, पण ते रामायणात वर्णन आहे त्याचं. भगवान रामाच्या आणि रावणाच्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये लंकेचा जो समुद्र होता तो समुद्र किती होता? 1.25 लाख गावं खोल इतकं त्या समुद्राचं पाणी होतं. त्याच्यामध्ये जर का कुंभकर्ण उभा राहिला तर त्या लंकेतल्या समुद्राचं पाणी कुंभकर्णाच्या बेंबीला लागायचं. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि लंकेचा जो किल्ला होता तो किल्ला कुंभकर्णाच्या फक्त गुडघ्यापर्यंत लागायचा. या कुंभकर्णानं ब्रह्मदेवानं पाहिलं, हा जेवायचं वरदान मागायच्या मार्गावर दिसतो आणि हो जर का रोजच जेवायला लागला तर अख्ख्या गावाच्या गावं खाऊन टाकल आणि आत्ताच प्रलय आणेल. म्हणून सरस्वतीला सांगून याच्या बुद्धीमध्ये भेद पाडला आणि भेद पाडून मागताना हे आरबळलं. हे मागणार होतं की मला रोजच्या रोज खायला इतकं द्या, इतकं द्या. याच्या बुद्धीत भ्रम पाडला आणि भ्रम पाडून याला मागायला लावलं की मला 6 महिने झोपू द्या आणि 6 महिन्यानंतर मला फक्त एकच दिवस उठू द्या आणि मला पुन्हा 6 महिने झोपू द्या. नाहीतर सगळी सृष्टी उजाड करून टाकली असती कुंभकर्णानं. म्हणून 6 महिने हा बिलकुल झोपून राहायचा आणि 6 महिन्यानंतर 1-2 दिवस उठायचा, मद्यपान आहार वगैरे करायचा, काही कामं निपटायचा, परत झोपून जायचा. बिभीषण मात्र हा हरिभक्ती परायण होता. बिभीषणानं भगवंताच्या चरणाची भक्ती मागितली. हरि नाम का सुमिरन किया करो, प्रभु नाम का सुमिरन किया करो, राम नाम का सुमिरन किया करो, प्रभु नाम का सुमिरन किया करो. हरि नाम का सिमरन किया करो, प्रभु नाम का सिमरन किया करो, हरि नाम का सिमरन किया करो, प्रभु नाम का सिमरन किया करो. ताली सेवा देते हुए जरा सभी भक्तगण श्री राधे. हरि के सहारे जिया करो, हरि के सहारे जिया करो, अरे दुख न किसी को दिया करो, दुख न किसी को दिया करो. हरि नाम का सुमिरन किया करो, प्रभु नाम का सुमिरन किया करो, हरि नाम का सिमरन किया करो, प्रभु नाम का सिमरन किया करो. राधे राधे. हरि बोल. पता नहीं ये कब रुक जाए, चलते चलते सांस तेरी. पता नहीं ये कब रुक जाए, चलते चलते सांस तेरी. अरे हरि नाम बिन नहीं बुझेगी, बढ़ती रहेगी आस तेरी. हरि नाम बिन नहीं बुझेगी, बढ़ती रहेगी सांस तेरी. आनंद अमृत पिया करो, आनंद अमृत पिया करो, हरि के सहारे जिया करो, हरि के सहारे जिया करो. हरि नाम का प्रभु नाम का कृष्ण नाम का सुमिरन किया करो, हरि नाम का सुमिरन किया करो, प्रभु नाम का सुमिरन किया करो, हरि नाम का सिमरन किया करो, हरि नाम का सिमरन किया करो, हरि नाम का सिमरन किया करो, प्रभु नाम का सिमरन किया करो, प्रभु नाम का सिमरन किया करो.
दुर्लभ मानव तन तूने बड़े भाग्य से पाया है। विषयों में पड़ कर के तूने हीरा जन्म गवाया है। अरे दुख न किसी को दिया करो, हरि के सहारे जिया करो। आनंद अमृत पिया करो, प्रभु के सहारे जिया करो। हरि नाम का सुमिरन किया करो। हे कोणी मागितलं? फक्त बिभीषणानं मागितलं. ज्याला देवाचं नाव घ्यावं वाटतं म्हणले वारंवार त्योच खरा हरी भक्ती परायण. राक्षस कुळात जन्माला येऊन त्यानं हरिभक्ती मागितली. नंतर रावणाला वाटलं आपलं राज्य असावं, म्हणून या रावणाला एका बेटाची माहिती झाली. लंकेमध्ये समुद्राच्या तटावर ब्रह्मदेवाच्या हस्ते निर्मित एक सुवर्ण नगरी होती, तिचं नाव लंका. ब्रह्मदेवानं साक्षात त्याचं निर्माण केलं होतं. आणि तिथे कोण राहत होतं? कुबेराचं तिथे वर्चस्व होतं. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, तुका म्हणे धन कोणाचे? धन कुबेराचे. कुबेरानं 1 कोटी सेवक त्या सोन्याच्या लंकेचं रक्षण करण्याकरता ठेवले होते. 1 कोटी सेवक तिथे ठेवलेले असतानाही रावणानं ब्रह्मदेवाकडून वरदान घेतल्याच्या नंतर त्या सोन्याच्या लंकेवर स्वारी केली, आक्रमण केलं आणि 1 कोटी राक्षसांचा पराभव करून रावणानं ती लंका जिंकून घेतली आणि लंकेचा स्वयंघोषित राजा झाला रावण. रावणानं स्वतःला राज्य करण्याकरता लंकाच स्वतःची राजधानी घोषित केली. कुबेराचा खजिनाही लुटला. राजाला धनही पाहिजे ना, नाही तर नुसताच नावाचा राजा आणि कोणाला द्यायला काही नाही, खिशात नाही. आनंद मला बाजीराव म्हणा, 1 मन आदमी और 10 मन कपड़ा. बहुत सारे लोग होते हैं ना, कौन देख रहा है कि तेरा घर कैसा है, गल रहा या, लेकिन कपड़ा तो ब्रांड पहनना मांगता है भैया. 1 मन आदमी और 10 मन कपड़ा, ये तो दुनिया का रिवाज है. नागकन्यांचं अपहरण केलं. एवढंच नाही, एक दिवस हा रावण 33 कोटी देवता यांनी बंदीशाळेत घातले, नवग्रह पालते घातले आणि याची आई कैकशी शंकराची पूजा करत होती, शिवलिंगाची. पार्थिव शिवलिंगाची पूजा विशिष्ट फलदायी सांगितली कलियुगात. तुम्ही करत असताल ना महादेवाची. सत्ययुगामध्ये रत्नाचं शिवलिंग असायचं, त्रेतायुगामध्ये सोन्याचं शिवलिंग असायचं, शिवमहापुराणात लिहिलं. द्वापार युगामध्ये पाण्याचं शिवलिंग असायचं ना. आता पार्थिव म्हणजे मराठीचं विहिरीच्या पाण्याखालची वाळू, सरोवराच्या पाण्याखालची वाळू, नदीच्या पाण्याखालची वाळू, समुद्राच्या पाण्याखालची वाळू. ती वाळू आणायची आणि त्याचं शिवलिंग बनवायचं, पूजा करायची आणि पुन्हा विसर्जन करून द्यायची माती. किंवा शेतातली माती आणायची, त्याच्यात पाणी टाकायचं, त्याचा चिखल बनवायचं, त्याला म्हटलंय पार्थिव शिवलिंग. या पार्थिव शिवलिंगाची पूजा कोण करत होती? एक दिवस रावणाची आई कैकशी. रावणाने विचारलं, आई काय करते? अरे शंकराची पूजा करते. अगं वाळूचं शिवलिंग बनवते का? मग काय करू, आज मला शिवलिंगच भेटलं नाही, थांब मी शंकरालाच उचलून आणतो तुझ्याकरता. रावण जेच कैलास पर्वतावर गेला आणि रावणानं कैलास पर्वत हरवायला सुरुवात केली. शंकर म्हणले, अरे कैलास पर्वत कशाला हरवतात, चला ना तुम्ही माझ्या आईला पूजा करायची, मला नेऊन काय करतो, मी तुला माझं आत्मलिंग देतो. रावणाला भगवान शंकरानं आत्मलिंग दिलं. ते आत्मलिंग रावणानं घेतलं. गणपती बाप्पानी आणि देवर्षी नारदानं भगवान विष्णू डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग, मोबाईलमध्ये एक ऑप्शन असतं डिफॉल्ट, ज्याला बदलता येत नाही, डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग लावली याची. आपण रिस्टोअरमध्ये काड्या करू शकतो, रिस्टोअर फॅक्टरी सेटिंगमध्ये काड्या करू शकतो आपण, म्हणजे बदलाबदली करू शकतो. डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंगमध्ये आपल्याला काहीच करता येत नाही, जसं कंपनीनं दिलेलं आहे तशा पद्धतीनं याची डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग लावली. कारण की ते शिवलिंग शंकरानं सांगितलं होतं रावणाला, 3 वर्ष येऊन जर का तू याची लंकेमध्ये स्थापना केली आणि सकाळ दुपार आणि संध्याकाळ जर का तू या शिवलिंगाची पूजा केली तर यू बिकम्स शंकर, तू स्वतः शंकर होशील. देवता घाबरले ना, यानं पहिलेच 33 कोटी देवता बंदीशाळेत घातले, नवग्रह पालते घातले आणि पुन्हा ह्यो शंकर झाला तर पुऱ्या लोकांचं काय करीन, कल्याण करून टाकीन नाही का ह्यो रावण. गणपती बाप्पानं ते शिवलिंग घेतलं, गाई चारणाऱ्याच्या रूपात गणपती बाप्पा गेला आणि ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वराला स्थापित केलं. रावण आला, ओढू लागला. लिंगाची जी वेदी असते, वेदी म्हणजे बाजूचा ओटा, पार्वती असते ना ती, इकडून तिकडून ओढलं. कानासारखा आकार बाहेर आला वेदीचा, गोकर्ण, आणि त्याच्यामध्ये बळ आहे शंकराचं म्हणून महाबळ. कर्नाटक में गोकर्ण महाबलेश्वर भगवान की जय. रावणानं
त्रैलोक्याला त्रहिमाम करून सोडलं, त्रस्त करून टाकलं. यज्ञ यागादी कर्म, गायींची हत्या, सगळे देवता भगवान रामाकडे गेले, भगवान हरींकडे गेले. भगवान हरी म्हणले काळजी करू नका, मी राम म्हणून जन्माला येतो. माझा जो शेष नावाचा नाग आहे हा लक्ष्मण म्हणून जन्माला येईल. शंकर आले, शंकर म्हणले मी हनुमान नावाचा वानर बनेल. बाकी सगळे देवता म्हणले आम्ही वानर बनतो, आम्ही अस्वल बनतो. आणि भगवान नारायणाने सर्वांना निश्चिंत केलं की मी दशरथ आणि कौशल्याचा पुत्र राम बनून येतो. शेषनाग हा लक्ष्मण बनेल आणि शंख आणि चक्र हे जे आहेत हे भरत आणि शत्रुघ्न बनतील. आम्ही दशरथाचे पुत्र बनून येतो, काळजी करू नका. रामाच्या जन्माच्या आधी एकदा आपण थोडंसं वृंदावनला जाऊन येऊ, क्योंकि हम वृंदावनवासी. उसके बाद में भी राम का जन्म होगा. जरा खड़े होकर के दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए, भगवान की कथा है, किसी को शर्माना नहीं है. मैं किसी के शादी में नाचने के लिए नहीं कह रहा हूँ. किसी के शादी में नाचना ये बड़ा दोष है, लेकिन भगवान की कथा में पैर होकर के पाउली फुगड़ी नहीं खेलना और ताली नहीं बजाना ये दोष है. ये भगवान की कथा है प्यारे, भगवान की कथा में नाचना झूमना चाहिए. जरा खड़े होकर के चलो वृंदावन जा करके आते हैं. जरा चल के हो, जरा चल के, जरा चल के वृंदावन देखो. शाम बंसी बजाते मिलेंगे, जरा हटके जमाने से देखो. शाम मुरली बजाते मिलेंगे, जरा चल के वृंदावन देखो. श्याम बंसी बजाते मिलेंगे, जरा चल के वृंदावन देखो. श्याम बंसी बजाते मिलेंगे. दिखेंगे, शाम उनको मनाते दिखेंगे. जरा चल के, जरा चल के, जय श्री राम. जरा चल के वृंदावन देखो. शाम बंसी बजाते मिलेंगे, जरा चल के वृंदावन देखो. शाम बंसी बजाते मिलेंगे. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके सगळे जण पावली फुगडी घ्या. पाठीमागच्या माऊल्या हा. झूल रही होंगी राधा रानी, झूला झूल रही होंगी राधा रानी. झूला झूल रही होंगी राधा रानी. झूला झूल रही होंगी राधा रानी. शाम झूला झूलाते मिलेंगे, शाम झूला झूलाते मिलेंगे. जरा हटके, हरि बोल. जरा हटके, जय श्री राम. जरा हटके जमाने से
चल के, हरि बोल, जरा चल के, जय श्री राम, जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा चल के वृंदावन देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिलेंगे। जरा हंस के जमाने से देखो, श्याम मुरली बजाते मिलेंगे। एक मिनट के लिए मेरी ओर देखिए सभी भक्तगण, सबके हाथ इस तरह, ताली नहीं और मुख से राधे राधे। एक मिनट के लिए किसी का हाथ नीचे नहीं आना चाहिए। जिन भक्तों को हाथ है उनके हाथ ऐसे ऊपर होने चाहिए। राधे राधे जय राधे 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 की जय, रामचंद्र भगवान की जय। साथ में उनके ग्वाल बाल होंगे, साथ में उनके ग्वाल बाल होंगे। शाम गौवे चराते दिखेंगे, शाम गौवे चराते दिखेंगे। जरा चल के, ओ जरा चल के, जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते मिले। भगवान शंकर माता पार्वतीला सांगतायत भक्ती रसाच्या नंतर, भगवान राम, भगवान विष्णू राम बनून येण्याचे अनेक कारण। भगवान शंकर माता पार्वतीला सांगतायत, रावण, कुंभकर्ण, विभीषण यांचा जन्म झाल्यानंतर, रावणाला लंकेची प्राप्ती झाल्यानंतर इकडे सूर्यवंशामध्ये महाराज दशरथ, खटवांग दीर्घ बाहुष्य रघु अजस्तमादः, खटवांगाच्या वंशामध्ये महाराज दशरथाचा जन्म झाला आणि महाराज दशरथ हे अयोध्येचे राजे झाले। महाराज दशरथाला किती बायका आहेत? कोण सांगू शकेल किती बायका आहे महाराज दशरथांना? हा, मला माहिती आहे तुम्ही 3च सांगणार आहे, पण जास्ती आहे त्याच्यापेक्षा किती आहे म्हणूनच विचारतो। किती आहे? हा, किती बायका आहे महाराज दशरथाला? 703 वाल्मिक रामायणामध्ये त्याचं वर्णन आहे। बाकीच्या बायकांची नावं नाही, 3 बायका आपल्याला माहिती आहे, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी। परंतु महाराज दशरथ जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासाकरता निघून गेले होते, त्या वियोगामध्ये महाराज दशरथ, इनके प्राण प्रखेरु उड़ गए थे। महाराज दशरथ के जब अंतिम कर्म किए गए तो 700 पत्नियां भी सती गई थी। जिनको पुत्र नहीं होता था वो पत्नी अपने पति के साथ में सती जाती थी पहले, ऐसा धर्मशास्त्रों का नियम था। 703 बायका आहेत, पैकी कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या राजाच्या पट्टराण्या आहेत। महाराज दशरथाच्या 3 मुख्य बायका सांगितल्या, कौसल्या 1,
प्रभू रामाची होणारी आई, सुमित्रा 2, लक्ष्मण दादांची होणारी आई आणि कैकेयी 3, भरत शत्रुघ्न जुळ्या पोरांना जन्म जिने दिला होता, या दोघांची आई. तुलसी रामायणामध्ये माता सुमित्रेला 2 मुलं सांगितले आणि कैकेयीला 1 मुलगा सांगितलाय. पण आपण वाल्मिक रामायणाचा संदर्भ इथे घेऊ. महाराज दशरथांचे गुरु वसिष्ठ आहे. महाराज दशरथांच्या इथे पुत्र नाही आहे. बरं, राम जन्माला यायच्या आधीच राम वनवासाला जाणार, त्याचं कारण सांगताना 2 प्रसंग अगोदर तुलसी रामायणामध्ये विशेष रूपानं सांगितले आहेत. महाराज दशरथांचं जेव्हा कौसल्या सुमित्रा कैकेयी यांच्यासोबत विवाह झाला, वेगवेगळ्या काळामध्ये झाला, पण एक दिवस महाराज दशरथांचा पराक्रम पाहून देवतांनी महाराज दशरथांना देवलोकामध्ये युद्ध करण्याकरता आमंत्रित केलं. कारण की देवांचं आणि राक्षसांचं युद्ध चालू होतं आणि देवता राक्षसांना हरवू शकत नव्हते. महाराज दशरथ हे शौर्यवान आहेत, धैर्यवान आहेत, पराक्रमी आहेत, बलवान आहेत, म्हणून तुम्ही आमच्याकडनं येऊन लढा आणि राक्षसांचा पराभव करा. महाराज दशरथ जेव्हा देवांचं निमंत्रण स्वीकार करून देवलोकामध्ये राक्षसांसोबत युद्ध करण्याकरता गेले, देवांच्या बाजूनं लढण्याकरता, कैकेयी म्हटली मलाही सोबत येऊ द्या. तर कैकेयीलाही दशरथ महाराजांना काय केलं, रथामध्ये बसवून सोबत घेतलं. कैकेयीलाही सोबत घेतलं रथामध्ये बसवून आणि मग युद्ध चालू झालं. एका राक्षसानं दशरथ महाराजांच्या रथाच्या चाकाला बाण मारला. रथाच्या चाकाचा आग तुटला आणि आग जमिनीत जाऊ लागला. ज्या योद्ध्याला युद्ध करायचंय त्याचा रथ, त्याच्या रथाचा चाकाचं आग सगळं व्यवस्थित असावं तरच त्यांनी युद्ध करावं, असा युद्धभूमीचा नियम आहे. महाराज दशरथांच्या रथाचा आग तुटला आणि रथ एकीकडे असा खाली वाकला, तो जमिनीत जाऊ लागला. म्हणून कैकेयी मातेमध्ये इतकी शक्ती आहे की माता कैकेयीनं महाराज दशरथांना युद्ध करता यावं, त्यांचं युद्ध थांबू नये, देवता परास्त होऊ नये, दशरथांनी राक्षसांना हरवावं, म्हणून महाराज दशरथांच्या रथाचा आग तिनं अशा दोन्ही हातावर धरला. इतकी शक्ती तिच्यामध्ये. आणि मग महाराज दशरथांनी युद्ध केलं आणि राक्षसांना हरवलं. पण कैकेयीला म्हणाले, तुझ्यामुळे मला युद्धामध्ये विजय प्राप्त झाला, तू जर का माझ्या रथाचा आग धरला नसता तर मी राक्षसांना हरवू शकलो नसतो. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, मागो क्या मागती हो, तुला मी 2 वरदान देतो, माग काय मागायचं आहे ते. तिला वाटलं मौके पे चौका लगाना बेहतर रहेगा, अब मांगने से क्या फायदा. उसने कहा कोई बात नहीं, आपने मुझे 2 वरदान दे करके रखे हैं, लेकिन जब समय आएगा तब मैं मांग लूंगी, अभी फिलहाल मुझे इसकी जरूरत नहीं. लक्षात आलं, हिला 2 वरदान देऊन ठेवलं होतं. या 2 वरदानं पूर्ण अनर्थ करून टाकला अयोध्येमध्ये. या 2 वरदानानं अयोध्येमध्ये पूर्ण अनर्थ झाला. आणि पुढे करुणाजनक प्रसंग आहे. महाराज दशरथाला पुत्र का नव्हता, तर श्रावण बाळाची कथा सांगितली. महाराज दशरथाला पुत्र नाही, वसिष्ठ गुरुदेवाला दशरथ महाराजांना प्रणति निवेदन केलं आणि विचारलं, महाराज ये इतना बेड़ा मेरा राजमहल, लेकिन कुल का कोई दीपक नहीं, तो मेरे बाद में इस अयोध्या का क्या होगा. तो कहा, पुत्र प्राप्ति के लिए तुम्हें जंगल में जाकर के 3 जानवरों की शिकार करना पड़ेगी. जंगलामध्ये जाऊन 3 अश्वापद मारून ये. राजा दशरथ, घोड्यावर राजा दशरथ बसले आणि घोड्यावर राजा दशरथ बसून हृदय द्रावक असा प्रसंग आहे. हृदय कवटाळून टाकणारा असा दुःख करुणाजनक असा प्रसंग आहे. हा दुःखद प्रसंग ऐकून आपण आनंद प्रसंगामध्ये प्रवेश करू. वसिष्ठ गुरुदेवाची आज्ञा शिरसामंद मानून महाराज दशरथ घोड्यावर बसले, जंगलात शिकारी करता आले. अचूक नेम आहे महाराज दशरथांचा. दिवसभर पूर्ण जंगलाचा चप्पा चप्पा छान मारला महाराज दशरथांनी. खांद्यावर धनुष्य आहे, पाठीमागे बाणांचा भाता आहे, पण महाराजांना एकही श्वापद दिसलं नाही. महाराजाला वाटलं थोडी प्रतीक्षा करावी, म्हणून एका झाडावर जाऊन बसले दशरथ महाराज. एका झाडावर जाऊन बसले, डोळा लागला, झोप लागली. तितक्यात एक श्रावण कुमार, 12 वर्षाचा एक मुलगा सांगितला, आचार्य परिवारातला श्रावण कुमार,
त्याच्या अंध आई वडिलांना तो तीर्थयात्रा करवत होता. दुसऱ्याला तीर्थयात्रा करवण्याचं खूप मोठं पुण्य धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी अशी एक कावड बनवलेली होती आणि कावड म्हणजे तराजू सारखे त्याला पारडे होते, त्याला काही मडके वगैरे नव्हते. लाकडाची कावड बनवली, त्याला 2 पारडे आहे. एका पारड्यामध्ये आंधळा बाप आहे, दुसऱ्या पारड्यामध्ये आंधळी माय आहे. मजल दर मजल करत 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 श्रावण बाळ आई बापाला तीर्थयात्रा करायला घेऊन चालला. आणि सुदैव म्हणावं की दुर्दैव सांगता येत नाही, आना यासे आणवा धानानं श्रावण बाळ त्या दिवशी आपल्या आई वडिलाला घेऊन नेमकं त्याच जंगलात आला, ज्या जंगलात दशरथ महाराज शिकाराची जानवराची वाट पाहत होते, झाडावर बसलेले होते. श्रावणाचे आई वडील म्हणाले, अरे बाळा, तू आमचा एकुलता एक मुलगा आहे रे, आमच्या आंधळ्यांचा तू आश्रय आहे रे, आम्हाला डोळे नाही रे, तुझ्याकडून काम करून घ्यायला योग्य वाटत नाही, पण आम्हाला दिसतच नाही, आम्ही काही करू शकत नाही रे बाळा. अरे तू आम्हाला कावडीनं तीर्थयात्रेला घेऊन जातोस रे, किती हे तुझं धैर्य. कावड उचलून तुझे खांदे जे आहेत ते काळे पडले असतील, तुझी शक्ती क्षीण झाली असेल, पायामध्ये चप्पल नाही आहे, पण बाळा एक ऐक बाबा, आमच्या घशाला कोरड पडली आहे, गळा कोरडा पडलाय, त्रशाक्रांत तहानीनं जीव व्याकुळ झालाय, काही करत इथे आम्हाला थोडीशी विश्रांती दे आणि तू आम्हाला पाणी आणून पाज आम्हाला. श्रावण म्हणला, ठीक आहे स्वामी, काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूजा, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. 2175 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. माँ बाप की पूजा करने से ही विष्णु की पूजा का फल मिल जाता है. हातामध्ये घागर घेतली श्रावण बाळानं आणि श्रावण बाळ घागर घेऊन जेव्हा पाण्याच्या शोधार्थ वनवन फिरू लागला, समोर त्याला एक सरोवर दिसलं. त्या सरोवरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सरोवरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या हातातली पाण्याची घागर त्यानं जेव्हा त्या सरोवरामध्ये बुडवली, घागरीचा पाण्यामध्ये बुडण्याचा बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. दशरथ महाराजांचा जो डोळा लागली होती झोप, ती झापड़ त्यांची गेली, ते जागृत झाले. लगता है कोई श्वापद उस सरोवर में जल पीने के लिए आया है. अचूक नेम होता, शब्दवेदी बाण चालवण्याचं विशिष्ट ज्ञान महाराज दशरथांना प्राप्त है. बड़े धनुर्धर है भगवान राम के पिता दशरथ. जांच पड़ताल नहीं की कोई आदमी है या कोई जानवर है. जानवर समझकर अपने कंधे पर जो धनुष्य रखा था उस धनुष्य को निकाला और उसको एक तीर लगाया. त्या धनुष्याला एक बाण लावला महाराज दशरथांनी आणि बाण लावून त्या पाण्याचा आवाज, घागरीचा घागर ज्या पाण्यात बुडवली तिकडून जो आवाज आला त्या दिशेनं जसा बाण सोडला, खटकन दिशी बाण आला आणि श्रावण बाळाच्या हृदयामध्ये येऊन बाण लागला. श्रावण बाळाच्या हातातली जी पाण्याची घागर आहे ती पाण्यातच तिथे तशी तरंगत राहिली आणि श्रावण बाळ जो आहे तो सरोवराच्या वरती पडला. दोन्ही पाय सरोवरामध्ये तडफडत श्रावण बाळ तिथे पडला. अतिशय डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या श्रावण बाळाच्या. कोणी केलं माहिती नाही. राजा दशरथाला वाटलं आता माझ्या बाणानं नेमका कोणता जो पशु आहे तो जखमी झाला, जाऊन बघू. खाली उतरतायत दशरथ महाराज, तिकडून चालत तिकडे जात आहे. तिकडे श्रावण बाळ तळफडतोय. किसने मुझे मारा पता नहीं, लेकिन अब मुझे पता है कि मैं मरने वाला हूँ, मैं मर रहा हूँ, इस बात का मुझे तनिक भी दुख नहीं है. लेकिन मेरे बाद में मेरे बूढ़े माता पिता का क्या होगा. ऐसे श्रावण बाल, ऐसे श्रावण कुमार जैसे यदि भारत के सभी पुत्र हो जाए तो फिर किसी भी माँ बाप को वृद्धाश्रम में जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी प्यारे. क्योंकि ये वृद्धाश्रम जो है हमारे भारत और महाराष्ट्र को बहुत बड़ा एक अभिशाप है प्यारे, बहुत बड़ा अभिशाप है. हमारे वृंदावन में जाकर के देखिए, विश्व विख्यात भागवत रत्न अनिरुद्धाचार्य जी महाराज, उनकी सबसे बड़ा वृद्धाश्रम है इस समय, वर्तमान समय वृंदावन में. लगभग 3000 माताएं उनके यहाँ पर है. इसका अर्थ ये होता है कि 3000 बेटों ने और 3000 बहुओं ने अपनी सास को निकाल दिया आहे. 3000 पोरानं सुनानं काय केलं, सासूला काढून दिलं, असा याचा अर्थ होतो. कितना बडा ये अभिशाप है. महाराज दशरथानं जवळ येऊन पाहिलं, बघितलं, कोणी पशु नाही, मनुष्याची हत्या माझ्याकडनं होते. मला वशिष्ठ गुरुदेवांनी काय सांगितलं होतं, माझ्या हातानं काय झालं. महाराज दशरथ जवळ आले. अरे बाळा, कोण आहेस रे तू, तुम्ही कोण आहे ते सांगा आधी. मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. काय महाराज, तुम्ही राजा आहात,
अहो राजा आपल्या प्रजेवर पुत्रासारखं प्रेम करतो, तुम्ही हे काय केलं? अहो तुम्ही मला बाण मारला, मला त्याचं दुःख नाही, थोड्या वेळात मी मरतोय त्याचंही मला दुःख नाही. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की तुम्ही आता मला बाण मारला ना, तर तुम्ही एका आंधळ्या मायबापाचा आश्रय हिसकून घेतला. आता माझ्याशिवाय माझ्या मायबापाला कोणी नाही आणि ते त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकत नाही. दोघंही अंधाई मी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो आणि काशीची यात्रा त्यांची अपूर्ण राहिली आहे. मी इथे थांबलो विसाव्याकरता, त्यांना पाणी पाजत होतो. तुम्ही मला बाण मारला, आता ते पाणी पिणार नाहीत. त्यांना जर का कळालं त्यांचा मुलगा मरण पावला, ते पाणी पिणार नाही, तेही प्राण सोडतील. मी काय करू आता? तुम्ही एक काम करा महाराज, मला हवं तर तुमची प्रजा समजा, तुम्ही राजाच आहे. राजा हा देव आहे, राजा गुरु आहे, राजा मायबाप आहे. माझ्या आई वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करा. ही घागर पाण्यानं भरून घेऊन जा आणि त्यांना पाणी पाजा. आणि देवाची शपथ आहे तुम्हाला, जोपर्यंत माझे आंधळे आई वडील पाणी पिणार नाही तोपर्यंत त्यांना सांगू नका की तुमचा श्रावण मेला, नाहीतर ते पाणी पिणार नाही. मला माफ करा श्रावणा, मी जाणून बुजून केलं नाही रे, चुकीनं झालं. माझ्या गुरुदेवानं मला आज्ञा दिली, मी राजा आहे, मी वृद्ध होत चाललो, मला मुलं नाही म्हणून 3 श्वापद मारायला सांगितले. दिवसभरापासून मी जंगलात येऊन थांबलो, मला श्वापद दिसलं नाही म्हणून मी झाडावर बसलो. शब्दवेदी बाण चालवण्याचं विशिष्ट ज्ञान मला प्राप्त आहे म्हणून या घागरीचा पाण्यामध्ये पुण्याचा आवाज झाला. मला वाटलं कोणी जानवर आलं असेल म्हणून मी बाण मारला. माझ्याकडनं चुकीनं झालं, मी कुठे हे पाप फेडू, तुम्हाला क्षमा कर रे श्रावणा. मी तुम्हाला श्राप देत नाही महाराज, पण तुम्ही मला वचन द्या, काय तुम्ही माझ्या आईवडिलाला पाणी पाजाल तरच मी सुखानं मरतो. हो, मी तुझ्या आईवडिलाला पाणी पाजतो, पण तू मला माफ कर. आणि श्रावणानं प्राण सोडला. अतिशय गंभीर अंतःकरणानं, धगधगत्या अंतःकरणानं महाराज दशरथानं ती पाण्यानं भरलेली घागर घेतली. श्रावणाच्या आईबापासमोर जायची हिंमत होईना. दशरथाची सांगू काय, ते विचारतील तो कोण आहे, नाही बोललो, माझा बदललेला आवाज ओळखतील. दबल्या दबल्या पावल्यानं दशरथ महाराज ती पाण्यानं भरलेली घागर घेऊन श्रावणाच्या आईवडिलासमोर आले आणि पाण्यानं भरलेली जी घागर आहे ती समोर ठेवली. बस समोर ठेवली. अरे श्रावणाच्या आईवडील आला श्रावणा. आता श्रावण नव्हताच त्यांचा, श्रावण तर मरण पावला. अरे आलास का श्रावणा? दशरथ महाराज काही बोले ना. अरे श्रावणा आलास का? 1 नाही 2 नाही, अरे बोल ना श्रावणा, आलास का? बोलत नाही. अरे बोल, जेव्हा श्रावण बोले ना, अरे बोल, काय झालं तुला, तू बोलत का नाही? आमचा राग आला का तुला? तरीही बोलत नाही. श्रावणा, तुला आमच्या आंधळ्या मायबापाची शपथ आहे, बोल, तू बोलत का नाही? तुला आमचा राग आला का बेटा? आमच्या दोघांचं ओझं उचलून उचलून तुझे खांदे दुखतात का, पाय दुखतात का? सांग. आमचं ओझं उचलून जर का तुझे खांदे दुखत असतील, हात दुखत असतील, तर आम्हाला तीर्थयात्रेला नेऊ नको, आमची सेवा करू नको, पण तुला देवाची शपथ आहे, तू एकदा आम्हाला बोल. श्रावण बोले ना, तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. तरी बोले ना, तुला शेवटचं सांगतोय श्रावणा, आम्ही तुझे आईबाप, तू जर का आम्हाला बोलला नाही तर आम्ही प्राण सोडून देऊ. आणि मग दशरथ म्हणला, क्षमा क्षमा आईबाप क्षमा. अरे तू कोण आहे? श्रावणाचा आवाज नाही हा, आमचा श्रावण नाही. तू कोण आहे? मला माफ करा, श्रावण नाही आला. तू कोण आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. तू काय करतोयस इथे? मी पाणी घेऊन आलो तुमच्याकरता. श्रावण का नाही आला? तो नाही येऊ शकत. का? तो येऊ शकत नाही. पण का? तो आता आपल्यात नाही का? बाबा हे घनघोर जंगल आहे, कोणी वाघानं किंवा कोणी सिंहानं त्याच्यावर हमला केला की काय? कोणी आक्रमण केलं की काय? आमच्या पोराचा बळी घेतला की काय? आणि मग दशरथ महाराजांनी जोश टाहो फोडला. दशरथ म्हणाला, नाही मायबाप, मला माफ करा. अहो कोणी जानवरानं नाही, माझ्यासारख्या नराधमानं तुमच्या श्रावणाचा प्राण घेतलाय, पण मला माफ करा, माझं ऐकून घ्या, मला श्राप देऊ नका. माझ्या वसिष्ठ गुरुदेवाने मला पुत्र नसल्यामुळे 3 श्वापद मारण्याकरता जंगलात पाठवलं. मी श्वापद मारायला आलतो, पण माझ्याकडनं काय होत्याचं नव्हतं झालं आणि पशु समजून मी बाण मारला. या पाण्याच्या घागरीच्या आवाजानं तुमच्या पोराच्या वर्मी जाऊन बाण लागला. श्रावणानं प्राण सोडला, पण तो म्हणला, माझ्या आई वडिलांना तुम्ही पाणी पाजा म्हणून मी आलो, मला माफ करा. अरे फेक ते पाणी तिकडे. राजा, तुला सांगायला लाज वाटत नाही? एका म्हाताऱ्या माय बापाच्या आसरा तू हिसकून घेतलास आणि तू म्हणतो तू पाणी पी? अरे ते फेक पाणी तिकडे. आणि याद राख राजा, आता आम्हीही जिवंत राहत नाही असं म्हणत म्हणत ते प्राण सोडत होते दोघंजण. राजा, तू आमचा श्रावण हिसकला तसं आम्हीही मरतो, पण याद राख, तू आमच्याकडनं आमचा पोरगा हिसकला ना,
जेव्हा तू याद राख, जेव्हा तुला मुलं होतील आणि जेव्हा तुझा अंतिम काळ येईल तेव्हा तुला खांदा द्यायला एकही पोरग राहणार नाही. म्हणून महाराज दशरथांची जेव्हा मृत्यू झाली होती तेव्हा राम लक्ष्मण वनवासाला आणि भरत शत्रुघ्न मामाच्या घरी होते. संग्रामजीत कैकेयीचा सख्खा भाऊ श्राप दिला. महाराज दशरथाला वाईट वाटलं आणि मग त्या श्रावणाच्या आई वडिलांनाही प्राण सोडला. दुःखी अंतःकरणानं एकाच चितेवर श्रावण बाळ आणि श्रावणाचे मायबाप यांचे कलेवर ठेवले राजानं आणि त्यांना अग्निदाग दिला. आणि घरी आला. वसिष्ठ गुरुदेव मुझसे ये हो गया है. ब्रह्म शांती दोष निवारणार्थ शांती करून घेतली. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते हे. एक विभांडक नावाचे ऋषी आहे. त्यांचा पुत्र होता ऋषी शृंगी ऋषी. त्या शृंगी ऋषीच्या कानावर जे डोक्यावर जे आहेत ते 2 शिंग होते आणि म्हणून शृंगी ऋषीला पाचारण करण्यात आलं. शृंगी ऋषीचा बाप फार कठीण आहे. तो मुलाला इथे थांबू देणार नाही म्हणून शांती नावाची एक कन्या होती दशरथ महाराजाकडे. वाल्मिकी रामायणातली शांती ती मानस कन्या होती, दत्तक घेतलेली. ती शांती नावाची कन्या काय केली, त्या बाबाला बायको म्हणून देऊन टाकली. आहे की नाही? यज्ञ करणाऱ्या बाबाला ती बायको म्हणून देऊन टाकली आणि मग यज्ञ करू लागले. पुत्र कामेष्टी, ज्या यज्ञाच्या निमित्तानं यज्ञनारायण प्रसन्न व्हावा आणि महाराज दशरथांच्या इथे पुत्र व्हावा. शृंगी ऋषी वसिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो भक्ति सहित मुनि आहुति दीने, प्रगटे अग्नि चरु करली मेरा. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. शृंगी ऋषीला पाचारण करण्यात आलं. शृंगी ऋषीला शांती नावाची मुलगी बायको म्हणून दिली. विभांडक नावाचे ऋषी त्यांनी पाहिलं, माझ्या पुत्राची तपश्चर्या भंग करून देवराज इंद्रानं अप्सरा पाठवून त्याला नेले. गलगंड नावाचे ऋषी वगैरे खूप मोठी कथा, मी विस्तार करत नाही. माझ्या मुलाला ज्यांनी नेलं त्यांना मी धडा शिकवतो आणि म्हणून क्रोधाच्या त्वेषानं चालत विभांडक ऋषी महाराज दशरथांच्या महालात येऊन पाहतात. तो ऋषी शृंग यज्ञ करत आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ करत. आणि यजमान यज्ञाचे दशरथ, कौसल्या, सुमित्री, कैकेयी तिघी राण्या बसलेल्या. वसिष्ठ गुरुदेव तिथे आहेत. पण पोराच्या बाजूला बायको पाहिली आणि मग स्वतःच्या सुनेचं तोंड पाहिलं. विभांडक शांत झाले आणि तेही तिथं बसले, आशीर्वाद देऊन निघून गेले. इकडे पुत्र कामेष्टी यज्ञ चालू झाला. त्या पुत्र कामेष्टी यज्ञाच्या चालू असतानाच अग्नी देवता एक पायसाचं ताट अग्निकुंडातून घेऊन प्रकट झाले. आणि ते पायसाचं ताट जे आहे, पायस म्हणजे दूध आणि भात यांचं एकत्रित असलेलं अन्न, ते पायसाचं ताट जे आहे ते अग्नीनं वसिष्ठ गुरुदेवांच्या हातामध्ये दिलं. वसिष्ठ गुरुदेवानं ते पायसाचं ताट हातामध्ये घेतलं आणि त्याचे 3 पिंड बनवले. काय केलं? 3 पिंड बनवले. पहिला पिंड वसिष्ठ गुरुदेवाने दशरथ महाराज सांगितलं, बडी राणी साहब को दे दो. मग कौसल्याला दशरथानं गुरुदेवांच्या आज्ञेनं पहिला पिंड दिला. दुसरा पिंड जो आहे तो सुमित्रा मातेला दिला वसिष्ठ गुरुदेवाच्या आज्ञेनं दशरथानं. आणि तिसरा पिंड जो होता तो कैकेयीला दिला. सर्वांना माहिती आहे, पिंड घारीने झडपिला. ब्रह्मशापे जाना घारी झाली. स्वर्गीची अप्सरा देवांगना ब्रह्मशापे जाना, सुवर्चसा नामे स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे जाना घारी झाली. पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ऋषमुख पर्वती बैस माझे ध्यानी. केसरी नावाचा वानर, त्याची बायको अंजनी, अंजनी माता, केसरी नाम के बंदर की पत्नी. केसरी नावाच्या वानराची बायको अंजनी ही ऋषमुख पर्वतावर भगवान शंकराची तपश्चर्या करत होती. शंकर प्रसन्न झाले. व्हॉट डू यू वॉन्ट, मांगो माँ क्या मांगती हो. सांगितलं, तुम ही मेरे पुत्र बन के आ जाओ, मैं हनुमान बन के आता हूँ, लेकिन एक काम करना, तुम्हारे दोनों हाथ ऐसे फैला करके बैठ जाना. वायु देवता आएंगे और भगवान पवन तुमको जो प्रसाद देंगे वो प्रसाद तुम भक्षण कर लेना. मैं ही तुम्हारी कोख से महारुद्र बजरंग बली बन करके जन्म लेता हूँ.
ज्या अप्सरेनं कैकेयी मातेच्या हातातला पिंड सोचित धरला ती कोण होती? ती सुवर्चसा नावाची देवांगना होती. ब्रह्मलोकामध्ये नृत्य करायला गेली. नृत्य करता करता ताल हुकली. ताल हुकून जमिनीवर पडली. ब्रह्मदेवानं तिला घार व्हायचा श्राप दिला. वसिष्ठ रामायणामध्ये सांगतात, वाल्मिकी रामायणात उशाप मागितला. जेव्हा भगवान रामाच्या जन्माकरता दशरथाच्या महालामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ चालेल आणि अग्नी पायसाचं ताट घेऊन निघेल, वसिष्ठ गुरुदेव त्याचे 3 पिंड करतील. पहिला पिंड कौसल्या, दुसरी सुमित्रा आणि तिसरा पिंड जो कैकीच्या हातात असेल, त्या कैकीच्या हातातला पिंड जोपर्यंत तू सोचीनं धरून त्या अंजनीच्या ओंजळीत टाकत नाही तोपर्यंत तुझा उशाप होत नाही. ब्रह्मदेवानं घारीला दिलेला श्राप यथार्थ सार्थ झाला. तिनं तो पिंड उचलला, आकाश मार्गानं जाऊ लागली. जोऱ्याचा वारा आला, पवनानं तो वायुदेवानं वारा सोडला. त्या वाऱ्यानं हिच्या चोचीतला पिंड खाली अंजनीच्या ओंजळीत पडला. तिनं तो पिंड खाल्ला आणि ती गर्भवती झाली. रामाच्या जन्माच्या नंतर हनुमान जयंतीला हनुमानाचा जन्म आहे, सर्वांना माहिती आहे की नाही? चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र आले पोटी नाम म्हणे म्या वंदिले. आपले लोकडेश्वर भगवंताचा जन्म तेव्हा प्रभू रामाच्या 7 दिवसांनी. आता इकडे दुविधा निर्माण झाली. कैकेयीच्या हातातला पिंड घारीनं नेला, तिकडं तर तो अंजनीच्या हातात पडला, तिनं तो भक्षण केला, तिला हनुमान होणार हे संपलं. आता इकडं मग दुविधा निर्माण झाली. कौसल्याच्या हातातला पिंड वसिष्ठ गुरुदेवानं पुन्हा ताटात घेतला. सुमित्रेच्या हातातला पिंड पुन्हा ताटात घेतला आणि कौसल्याच्या पिंडाचे 2 भाग केले. सुमित्रेच्या पिंडाचे 2 भाग केले आणि कौसल्या मातेच्या पिंडाचा जे 2 भाग केले होते त्याच्यातला एकच भाग कौसल्याला खायला दिला आणि सुमित्रेच्या एका पिंडाचे 2 भाग केले होते त्याच्यातला एक भाग सुमित्रेला खायला दिला. कौसल्या मातेच्या पिंडातला उरलेला अर्धा पिंड आणि सुमित्रा मातेच्या पिंडातला उरलेला अर्धा पिंड दोन्हीचं एकत्रीकरण केलं आणि तो कैकेयीला खायला दिला, कारण तिचा घारीनं नेला होता हनुमान होण्याकरता. म्हणून तिला 2 पुत्र इतर रामायणामध्ये येत आहे का लक्षात? कौसल्या, सुमित्रा, कैकेयी हे त्याचं मुख्य कारण. तिन्ही राण्यांना पिंड दिले, तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. वसिष्ठांनी सांगितलं राण्यांना डोहाळे पुसावे, असं शास्त्र आहे. नवऱ्यानं गर्भवती बायकोला डोहाळे पुसले पाहिजे. अगोदर तिला वाटलं लहानीवर जास्ती प्रेम असतं. लहानला विचारले तुला काय वाटतं? ती म्हणली बोरा चिंचा नाही खाऊ वाटत मला. मग कनिष्ठासी द्यावे राज्यपद, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरी. मला असं डोहाळे व्हायला लागले की राजाच्या नंतर राजाचा मोठा मुलगाच राजा होत असतो ना, तर मोठा राजा नाही झाला पाहिजे. माझे पोरं लहान होणार आहे तर ते राजे झाले पाहिजे. मोठ्या जंगलाची वाट त्यांनी धरली पाहिजे. बाप तुझे डोहाळे खरे नको तुझे नको. सुमित्रेला विचारलं आणि कौसल्याला मग विचारलं. आपण प्रभू रामाच्या जन्माच्या कथेकडे प्रस्थान करत आहोत. ज्याच्याकडे हात अक्षदा असतील किंवा फुलं वगैरे असतील त्यांनी हातामध्ये ते घेऊन ठेवायचंच आहे. वृंदावन बिहारी लाल की जय, रामचंद्र भगवान की जय. माता कौसल्या गर्भवती आहे, सुमित्रा गर्भवती आहे, कैकेयी गर्भवती आहे. झाकी का यहाँ पर साक्षात दर्शन होने वाला है. माता कौसल्या गर्भवती झाल्यानंतर वाल्मिकी रामायणामध्ये ऐका, उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस. भगवान राम जन्माला येणार उत्तम चैत्र मास आहे, शुक्ल पक्ष आहे, वसंत ऋतू आहे. काय आहे? चैत्र मास आहे, शुक्ल पक्ष आहे, वसंत ऋतू आहे, वेळ दुपारची 12 वाजेची आहे, रामनवमी तिथी आहे. नवमीच का? जगातला सर्वात मोठा स्वतंत्र अंक 9 आहे. 9 पेक्षा मोठा अंकच कोणता नाही आहे. 9 मोठा आहे म्हणून नवमी स्थिर. चैत्र शुद्ध नवमी, वसंत ऋतू, वेळ दुपारची 12 वाजेची. माता कौसल्या गर्भवती आहे. वार कोणता आहे? राम जन्माला आले सांगा. वार कोणता आहे? भगवान कृष्ण जन्माला आले वार बुधवार आहे. दत्तात्रय जन्माला आले वार गुरुवार आहे. हनुमान जन्माला आले वार शनिवार आहे, काही ठिकाणी मंगळवार, महाराष्ट्रामध्ये शनिवार. भगवान राम जन्माला आले, सूर्यवंशामध्ये जन्माला आले ना राम, वार रविवार आहे. पण तुलसी रामायणामध्ये मंगळवार सांगितला आहे रामाचा वार. लक्षात येत आहे का? काही बदल आपण ठीक आहे. भगवान राम जन्माला आले चैत्र शुद्ध रामनवमी, वेळ दुपारची 12 वाजेची. अयोध्येमध्ये कौसल्या आणि दशरथाचे मोठे पुत्र बनून, बालक बनून नाही आले. 18 अष्टादश बाल मूर्ती प्रकटे कौसल्या. भगवान कृष्णाचा जेव्हा जन्म झाला होता ऐका,
भगवान कृष्णाचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा भगवान कृष्ण 8 वर्षाचे प्रकट झाले होते. आता रामाचा जेव्हा जन्म झाला, बालक तर नंतर झाले, पण जेव्हा राम कौसल्याचे पुत्र बनून आले, दशरथ आणि कौसल्याचे पुत्र बनून आले, तेव्हा 18 वर्षाचं वय आहे त्यांचं. वाल्मिकी रामायणामध्ये ओवी आहे, 18 बालमूर्ती प्रकटे कौसल्या मंदिरा माझी. भगवान राम कौसल्याचे पुत्र बनून आले. 18 वर्षाचं वय आहे भगवंताचं. सगळ्या विश्वानं जय जयकार केला. पुष्पों की पंखुड़ियों का छिड़काव किया, चावल का छिड़काव किया. हम भी करेंगे और थोड़ा जय जयकार करेंगे. बोलिए अवध सरकार की जय. अक्षरा बता, राम लला की जय, राघवेंद्र सरकार की जय. भगवान रामाचा जन्म झाला. झाकी येईल, बाकीचं आपण पुढचे जन्म करून घेऊ. आणि मग कौसल्याला रामाचा जन्म होईपर्यंत तिला काय झालं, थोडीशी ती बेसावध झाली. गर्भी आले नारायण नाही कौसल्येसी भान. आणि जेव्हा कौसल्य उठून पाहते, अरे तू कौन है? ये क्या माता, मैं तो तेरा पुत्र हूँ. अरे राघव, तू ऐसा आया है 18 साल का, अब तो तेरी शादी करना पड़ेगी. कौन तुझे मेरा बालक बनेगा? तो फिर मैं क्या करूँ? तू छोटा हो जा. और छोटा होके क्या करूँ? छोटा बच्चा क्या करता है? रोना शुरू करता है. रोना शुरू कर दे मेरे लाल. भगवान रामचंद्र 18 वर्षाचे प्रकट झाले होते, लहान झाले. कौसल्या मातेनं त्यांना पाळण्यामध्ये टाकलं. आणि मग कौसल्या माता त्या प्रभू रामाची नजर उतरवू लागली. सुंदर छंद गाया है हमारे तुलसी रामायण में. भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा तनु घनश्यामा निज आयुध भुजचारी. भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. ताली सेवा देते हुए भगवान का प्राकट्य हुआ है. बोलिए रामचंद्र भगवान की. भगवान राम का जन्म हुआ. याच्यामध्ये मंगळवार सांगितलं आहे तुलसी रामायणामध्ये, पण वाल्मिकी रामायणामध्ये सूर्यवंशामध्ये प्रभू जन्माला आले म्हणून वार, रविवार, रामनवमी, कौसल्या आणि दशरथाचे मोठे पुत्र. राणी सरकारने कौसल्येनं रामाला पाळण्यात टाकलंय. त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवती आहे. पोरगं रडायला लागलं, कारण की लहान पोरगं रडतच असतं. दीनावर दया करणारे कौसल्याचे हितकारी कृपाळू प्रभू प्रकट झाले. मुनींच्या मनाला हरण करणाऱ्या त्यांच्या अद्भुत रूपाचा विचार करून माता हर्षभरीत झाली. नेत्रांना आनंद देणारे मेघासारखे श्याम शरीर होतं भगवान रामाचं. चारी भुजामध्ये स्वतःची विशेष आयुधे धारण केलेली होती. पहा, लहान पोराकडे आयुधे वगैरे असतात का? पण प्रभू स्वतःच भगवंतच प्रकट झाले. भगवानही इनके बेटे बन के आ गए है ना. म्हणून चारी हातामध्ये जन्मताच भगवंताच्या आभूषणं आहेत. दिव्य अलंकार आणि वनमाळा शरीरावर धारण केलेली होती प्रभूनं जन्माच्या वेळेस. भगवान रामाचे नेत्र विशाल होते जेव्हा त्यांचं प्राकट्य झालं, जेव्हा ते पुत्र बनून आले कौसल्या आणि दशरथ महाराजांचे. अशा प्रकारे शोभेचे समुद्र तसेच खर राक्षसाला मारणारे भगवान प्रकट झाले. दोन्ही हात जोडून माता म्हणाली, हे अनंत, मी तुमची कशा रीतीने स्तुती करू? वेद आणि पुराण तुम्हाला माया, गुण आणि ज्ञानाहून पर आणि परिमाण रहित म्हणतात. श्रुती आणि संतजन तुमचे दया आणि सुखाचे समुद्र सर्व गुणांचे धाम म्हणून गायन करतात. तेच भक्तावर प्रेम करणारे लक्ष्मीपती भगवान माझ्या कल्याणासाठी प्रकट झाले आहेत. ब्रह्मांड निकाया निर्मित माया वेद म्हणतात की तुमच्या प्रत्येक रोमामध्ये मायेने रचलेले अनेक ब्रह्मांडाचे समूह भरलेले आहे. भगवान का एक एक रोम, क्या मराठीमध्ये शरीरावरचा एक एक केस भगवंताचा. भगवान रामा, तुमच्या शरीरावरच्या एका एका केसामध्ये ब्रह्मांडाचं काय, ब्रह्मांडाचे अनेक समूह भरलेले आहेत. तेच तुम्ही माझ्या गर्भात राहिलात, ही माझी, हे माझंच काय आहे, सौभाग्य आहे. हे प्रभु, हे नारायण, तुम संसार के पालनहार, मेरे पुत्र बन के आ गए. दुनिया की मैं सबसे सौभाग्यशाली माता हूँ. ही हास्यास्पद गोष्ट ऐकली तर धैर्यवान विवेकी पुरुषांची बुद्धीसुद्धा स्थिर राहत नाही, विचलित होते. जेव्हा आईमध्ये ज्ञान प्रकट झाले तेव्हा प्रभूंनी मधुर हास्य केले. प्रभू अनेक प्रकारच्या लीला करू इच्छितात म्हणून त्यांनी पूर्वजन्माची, जेणेकरून तिला पुत्राचे वात्सल्य प्रेम निर्माण होईल, भगवंताच्या ठिकाणी पुत्र भयल होईल, सुंदर कथा सांगून मातेला समजावले. माता पुनि बोली सोमती दोली तजहुतात यह रूपा.
तात कोणाला म्हणतात? वडिलाला किंवा काकाला. तात म्हणू लागली रामाला, मुलालाच बाप म्हणू लागली माता कौसल्या, हे तात तू हे रूप बदलून अत्यंत प्रिय अशा बाललीला कर, ते सुख परम अनुपम असेल. आणि मग हे असं असताना भगवंत म्हणतात, विप्रधेनु सुर संत हित लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. मातेची विनंती ऐकून रोदन ठाणा भगवान राम जोर जोरानं रडायला लागले. रडायचा आवाज ऐकून सगळ्या दासी पळत आल्या. काय झालं? राणी सरकार को पुत्र हुआ है, जाओ जाकर के महाराज को खबर करो. कौसल्याच्या महालात माता कौसल्याने प्रभू रामाला जन्म दिला. हे दासींना अवलोकन केलं. पळत पळत महाराज दशरथाकडे गेले. महाराज खुश खबर महाराज, बड़े आनंद की वार्ता है. क्या है? बड़े रानी सरकार ने बड़े ही सुमधुर बालक को जन्म दिया है. महाराज दशरथ दौड़े चले आए. पाहिलं कौसल्याच्या डोळ्यात डोळे घालून आनंदाला पारावार नाही. पती पत्नीच्या पाळण्यामध्ये टाकलेल्या रामाला महाराज दशरथांनी आपल्या हातामध्ये उचलून घेतलं, मधाचं साटण दिलं, हृदयाशी कवटाळलं. तितक्यात दुसरी दाशी पळत आली. सुमित्रेच्या महालातून चलो, मंझली राणी सरकारने एक सुंदर बालक को जन्म दिया आहे. तिकडे लक्ष्मणाचा जन्म झाला. रामाच्या नंतर सुमित्रेनं लक्ष्मणाला जन्म दिला. रामाच्या मुखाचं अवघ्राण करून, रामाची नजर काढून, रामावर प्रेमाचा वर्षाव करून, राम प्रभूला मधाचं चाटण देऊन लक्ष्मणाला पाहण्याकरता महाराज दशरथ सुमित्रेच्या महालामध्ये प्रवेश करते झाले. बोले लखनलाल की जय. लक्ष्मणाला मधाचं चाटण दिलं, त्याच्यावरही प्रेमाचा अवघ्राण, प्रेमाचा वर्षाव केला. तितक्यात कैकेयीच्या महालातून एक दासी पळत आली. अब तो ज्यादा ही आनंद की वार्ता है, अब तो मैं दुगना तोहफा लूंगी महाराज. क्यों? क्योंकि जो छोटी रानी सरकार है ना, उन्होंने एक नहीं बल्कि दो जुड़वा बच्चों को जन्म दिया है. भरत शत्रुघ्न, सावळे जावळे शब्द आहे खरा, पोथीत आपण त्याला अवळे जावळे म्हणतो. हे जुळे पोरं जन्माला आले, भरत आणि शत्रुघ्न. तिन्ही चारीही मुलांच्या नावाचं अवघ्राण केलं. आनंदाला पारावार नाही. दशरथ पुत्र जन्म सुनी काना, राजा दशरथजी पुत्राचा जन्म झालेला कानानं ऐकून जणू काय ब्रह्मांडात मिळून गेले. मानहु ब्रह्मानंद समाना, परम प्रेम मनी पुलक शरीरा, चाहत उठन करत मती धीरा. आणि मग जेव्हा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला हे अयोध्येत कळालं. ध्वज पताक तो, मी कशा करता सांगितलं गुढी लावायला. कोणी कोणी गुढी लावली आहे? रामाचा जन्म झाल्यानंतर तुलसी रामानात वर्णन आहे की सगळ्यांना ध्वज, गुढ्या, तोरण, आंब्याचे तोरण. ध्वज पताक तोरण पुर छावा, ध्वज पताक तोरण पुर छावा, कहीं न जाई जही भांति बनावा, सुमन वृष्टि आकाश ते होई, सुमन वृष्टि आकाश ते होई. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाल्याची वार्ता अयोध्यात कळाली. अयोध्या सैरावारा पळू लागली. महाराजांच्या पोरांना पाहिलं, आनंदात निमग्न आहे. रंगोलिया बनवा रही अयोध्या, गोबर के पानी का छिड़काव कर रही है, पीले कपड़े पहने हैं, आम के तोरण लगवाए हैं, नारियल के खंबे लगाए हैं, केलियों के खंबे लगाए हैं, नाच रही है, झूम रही है पूरी अयोध्या. क्यों? महाराज दशरथ को 4 पुत्र हुए हैं और राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न इनको देखने के लिए तो भूमंडल में भी एक भीड़ सी मानो लगी. सभी देवता भी पुष्प की पंखुड़ियां डाल रहे हैं, चावल का छिड़काव कर रहे हैं, जय जयकार कर रहे हैं. बोलिए राम लला की जय. बधाई गाई जाते. बधाई म्हणजे आपल्याकडे पोरग झाल्यावर ववाळणी देतात ना, त्याला वृंदावनामध्ये बधाई म्हणतात. बधाई, रामाच्या जन्माची बधाई तुम्ही देऊ शकता बरं का. चलो बधाई गा लेते हैं. पहले खड़े हो करके बोलिए बधाई हो. मना सगळेजण बधाई हो, बधाई हो. कौसल्या माँ बधाई हो, सुमित्रा माँ बधाई हो, महाराज दशरथ बधाई हो, कैकेयी माँ बधाई हो. चलो जरा खड़े हो करके भगवान के जन्म का इस महोत्सव को हम सभी लोग मनाते हैं. प्रगटे हैं चारों भैया
अरे प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों भगवान का जन्म हुआ है, नाचो सभी लोग जरा, औली फुगड़ी खेला भैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, भगवान आ रहे हैं, बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, प्रगट है, प्रगट है, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया। रामचंद्र भगवान की जय हो। गलिन गलिन में धूम मची है, 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 बाज रही शहनैया, बाज रही शहनैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, ओ बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों। दोन प्रहरी, शांतता राखा सर्वजण। सूर्य जो आहे ना, सूर्य दुपारी माथ्यावर येतो ना, माथ्यावर ब्रह्मांडाच्या मध्यभागी भूमंडलात, रामाचा जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलं, कारण दुपारी 12 वाजता रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म आहे, सूर्य माथ्याला आलेला होता, त्यांनी पाहिलं आणि जवळपास महिनाभर सूर्य तसाच माथ्यावर थांबला, मावळायचंही विसरला आणि उगवायचंही विसरला। दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया, प्रगट है चारों भैया अवध में बाजे बधैया। बधैया कशी तुलसी रामायणामध्ये वर्णन आहे। नवीन मुलाचा जर का गावात जन्म झाला तरी आपण त्याला 50-100 रुपये वापस दिल्याशिवाय येत नाही, म्हणून इथे आमच्या वृंदावनामध्ये बधाई दिल्या जाते। मी मागतोय असं नाही, तुमची इच्छा असली तर तुम्ही बधाई देऊ शकता मला कथे झाल्यानंतर बरं का, कारण त्याच्यात वर्णन आलंय। सगळ्या अयोध्येच्या बायांनी पाहिलं महादेव भाऊ काय, एक नाही तर 4-4 पोरं झाले महाराजाला, भरत, राम, शत्रुघ्न, लक्ष्मण, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। कछुक दिवस बीती एही भाती, असेच काही दिवस निघून गेले। श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी चौपाई गुगार है। जात न जानिय दिन अरु राती, दिवस का रात्र आहे माहितीच नाही। राम का सौंदर्य देख करके, भगवान राघव का माधुर्य देख करके अपनी सुध बुध खो बैठी। कौन? अयोध्या की प्रजा बहनें भगवान राम को देख करके
दिनरात खो बैठी. आणि मग जेव्हा नामकरण सोहळा ठरला रामाचा, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जातकरण संस्कार सोहळा, महाराज दशरथांनी भव्य मंडपाचं आयोजन केलं. कुलगुरू वसिष्ठ तिथेच आहे. आणि मग चारी पोरांचे नावं ठेवायचं ठरवलं. मोठ्याचं नाव सांगितलं, हा जगाला आराम देणारा, याचं नाव राम. हा कधी धर्मशास्त्र मोडणार नाही म्हणून लक्ष्मण, हा संत आहे म्हणून भरत, आणि याचं नाव घेतल्या घेतल्याबरोबर शत्रूचा नाश होईल म्हणून शत्रुघ्न. चार भावांचे चार नाव. नामकरण कर अवसरु जानी, भूप बोली पठी मुनी ज्ञानी. भूप बोली पठे मुनी ज्ञानी, कछुक दिवस बीते भाती. जातन जानी दिन राती, कछुक दिवस बीते भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. दिवस केव्हा मावळला आणि रात्र केव्हा संपली हे कळतच नव्हतं अयोध्येच्या लोकांना. नामकरण संस्काराचा समय आलेला जाणून राजाने ज्ञानीमुनी श्री वसिष्ठजींना बोलावणे केले. आणि मग सगळेजण आले, नाम ठेवू लागले. आणि नामकरण संस्कार जेव्हा झाला, मोठ्याचं नाव राम, लहान्याचं नाव लक्ष्मण, आणखीन त्यांच्यापेक्षा जे लहान आहे भरत शत्रुघ्न, सगळे लोक ओवाळण्या टाकायला लागले. उसको बोलते हैं बधाई जो हमने गाई. बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, नितरा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे पाळला थांबविला अयोध्येसी, दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी. कौशल्याचे कुशीन बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे रत्न जडित पालक, झळके अलौकिक वरती पहुडले कुलदीपक. त्रिभुवन नायक बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे हलवी कौसल्या सुंदरी, तरुणी ज्ञान दोरी, पुष्पे वर्षिणी सुरवरी, गरजती जयकारी. बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे विश्वव्यापक रघुराया, निद्रा करी बासया तुझवर पुरवंडी करुणिया. सांडीन आपली कायान बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे जाहो. वसिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर, राम परब्रह्म साचार, सातवा अवतार. बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे याग रक्षुनिया अवतारा, मारुनी रचनी चारण जाईल सीतेच्या स्वयंवरा, उद्धवरी गौतम धारा. बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. बाळा जो जो रे वर्णिला जानकी स्वरूपा, भंगोलिया शिवचापा, रावण नच्चित मागोपा, नव्हे पण हा सोपा. बाळा जो जो रे कुलभूषणा, दशरथ
लागले ऐकिला पाळणा गायला न बाळा झोलो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा न बाळा झोलो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा न बाळा झोलो रे बाळा झोलो रे बाळा झोलो रे बोलिए रामचंद्र भगवान की जय लखन लाल की जय भरत शत्रुघ्न की जय चारों भैया की जय राम जन्म महामहोत्सव की जय दशरथ दरबार की जय आज के आनंद की भगवंताचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर नामकरण संस्कार सोहळा आणि भोजन नैवेद्य त्याला 56 भोग असं म्हणतात. रामचंद्र भगवान की जय. आरती का क्रम होगा. मागं सरका बालगोपालांनो. श्रीमण नित्य कुंज विहारण्याय नमः. सीतारामचंद्र देवताभ्यो नमः. रामचरित मानस ग्रंथ राजाय नमः. मंडप सहिताय स्थापित देवताय नमः. अवायत संस्थापित देवताय नमः. लोकडेश्वर महारुद्र मारोति देवताय नमः. करपूर्णिराञ्जन धूपं दीपं प्रतिगृह्यताम्. की मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. ओम जय जानकीनाथा प्रभु जय श्री रघुनाथा. दोहु कर जोड़े बिनऊ दोहु कर जोड़े बिनऊ प्रभु मेरी सुनो बाता. ओम जय जानकी माता. जगमग ज्योत
सत्राणे हुड्डाणे हुंकार वदने करडल भूमंडल सिंधु जगगने गडबडले ब्रह्मांड धाके त्रिभुवाने सुरवर्ण चर्त्या झाल्या पळणी जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे नि प्रसाद नभे कृतंता जय देव दुमदुमली पाताले उठिला प्रतिशब्द धरधरला धरणी धर्माणी लाखेद पडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामे रामादासा शक्तींचा बोध जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे नि प्रसाद नभे कृतंता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वंदे भवन भवानी चैतन्यमानी कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो जलसंस्कृतेन प्रदित प्रकाशो स्वसंस्कृतेन निरञ्जनमतो वृन्दारमाला तुलतारकाय मन्दारमाला शशिशेखराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय अलिलोकांगण वंदे चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे रमे अलिंगन आनंद भोजन भगवान रमणीय त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या सर्वं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा उदात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाय समर्पयामि अजितं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं राम भजे हरे राम राम